नमस्कार, माझे नाव श्रद्धा रमेश ठेंगडे. मी वर्ग 8वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अवलगाव बुद्रुक. आमच्या इथे पोलाद कंपनीने तारांगण उपक्रम हा आम्हाला प्रत्यक्ष दाखवला. आमच्या सरांनी जेव्हा सांगितलं होतं आम्हाला आपल्या इथं तारांगण उपक्रम होणार आहे, तुम्हाला मी चंद्रावर नेणार. आम्हाला ना इतकी उत्सुकता झाली ती आम्हाला वाटतं केव्हा येईन सर म्हणजे 3 दिवसात दाखवणार आहे. सर म्हणजे 3 दिवस आम्ही इतकी उत्सुकता होती आम्हाला की आम्ही दररोज शाळेच्या ड्रेसमध्ये गणवेशमध्ये येत होतो आणि आम्हाला इतकी उत्सुकता झाली जेव्हा ते इथं आल्या तेव्हा असं वाटत होतं केव्हा दाखवून आणि आम्हाला दाखवलं. आम्ही जेव्हा त्या याच्यामध्ये म्हणजे असं घर होतं त्याच्यामध्ये गेलो ना तेव्हा आम्हाला असं वाटलं खरोखरच आम्ही चंद्रावर गेलो का काय असं वाटलं आम्हाला. त्या पोलाद कंपनीनं आम्हाला दाखवलं, त्यांचे धन्यवाद. हे तारांगण इकडे खंडोबाच्या मंदिराकडे पुढे गेलो. नाही आणू नका सर. सर सध्या नका आणू. हे झाल्याशिवाय आणू नका पुढं पुन्हा डाऊन. हा दिवा आहे ना तिथं देवघरात ठेव बरं. हा दिवा हा देवघरात ठेव.
ग्रह म्हणजे बुध ग्रह, ज्याला मर्क्युरी या नावानेही ओळखतात. या ग्रहाचा व्यास फक्त 3032 मैल असून सौर मालेतील हा सर्वात छोटा ग्रह आहे. बुध ग्रहावरचा एक सूर्योदय पृथ्वीवरील 176 दिवसांनंतर होतो आणि हा ग्रह सूर्याची एक परिक्रमा फक्त 88 तासातच पूर्ण करतो. बुध ग्रह आपल्या सौर मालेतील अत्यंत धोकादायक क्षेत्रात स्थित आहे. भयंकर तापमान आणि भीषण सौर वायू येथील वातावरणाला वारंवार नष्ट करतात. पण तरीही बुध ग्रह आपल्या वातावरणात समतोल ठेवतो. या ग्रहावर अनेक ज्वालामुखी आश्चर्याची बाब ही की सौर मालेतील सगळ्यात गरम क्षेत्र असताना देखील या ग्रहाचा ध्रुवीय प्रदेश बर्फाच्छादित आहे. इतक्या कठीण परिस्थितीतून जाणारा हा छोटासा ग्रह म्हणजे एक आश्चर्य आहे. बुध ग्रहापासून थोडे दूर आल्यावर आपण सुंदर अशा शुक्र ग्रहावर म्हणजेच व्हेनसवर पोहोचू. सौर मालेतील हा दुसरा ग्रह आहे. शुक्राच्या बाह्य सौंदर्याने मोहित होऊ नका. या सौंदर्यामागे एक भयानक वातावरण उपस्थित आहे. विषारी वायू तसेच आम्लयुक्त द्रव या वातावरणात मिसळलेले आहेत. सर्वाधिक तापमान असलेला ग्रह आहे. शुक्राचा आकाश आणि इतर घटक पृथ्वीशी मिळते जुळते असले तरीही हा ग्रह पृथ्वीपेक्षा भिन्न आहे. शुक्र ग्रहाचे तापमान 900 अंश फॅरनहाइट असून अनेक ज्वालामुखी आणि अतिउष्ण वातावरणामुळे येथील तळ शिजलेल्या अन्नासारखा झाला आहे. आकारामध्ये शुक्र ग्रहाला पृथ्वीचा जुळाभाऊ म्हणता येईल, पण इतर सर्व बाबींमध्ये हे दोन ग्रह स्वर्ग नरका समान आहेत आणि शुक्र हा नरकाचे प्रतीक आहे. पृथ्वीवर होत असलेल्या जलवायू परिवर्तनामुळे संभवतः पृथ्वीलाही एक दिवस शुक्राचे रूप येऊ शकते. पृथ्वीच्या सुंदरतेचे मुख्य कारण येथील विपुल जलाशय आहे. जलाशयांनीच पृथ्वीवर जीवन अबाधित ठेवले असून यामुळे पृथ्वीवर जीवन संभव झाले आहे. भयंकर समुद्री ज्वाळा, धरती, महासागराच्या धारा भूगोलावर ऊर्जा प्रवाहित करतात. ही पृथ्वी आणि आपण या पृथ्वीचे रक्षक आणि पालक आहोत.
चंद्र रात्रीच्या आकाशात चमत्कार घडत आहे. चंद्राचा प्रकाश हा परावर्तित होणाऱ्या सूर्याचाच प्रकाश, पण तरीही अनेक युगांपासून याने वेगवेगळ्या दंतकथांना जन्म दिला. 4 अरब वर्षापूर्वी घडलेल्या एका मोठ्या वस्तूने केलेल्या छेडछाडीमुळे विखंडित झालेल्या पदार्थांपासून चंद्राची निर्मिती झाली होती. प्रेम आणि सौंदर्याचे प्रतीक बनून चंद्र आजही आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. परंतु त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती इतकी प्रबळ आहे की इतक्या पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह आहे मंगळ, म्हणजे मार्स. परिचित ग्रह असण्यासोबतच मंगळ विचित्र देखील आहे. मंगळावरचा दिवस पृथ्वीवरील दिवसापेक्षा थोडा मोठा असतो. तेथे पृथ्वीप्रमाणे ऋतू सुद्धा असतात. मंगळावर देखील पृथ्वीप्रमाणे ज्वालामुखी, पर्वत, कोरडी नदी पात्रे, डोंगराळी, वाळवंट आणि बर्फाच्छादित ध्रुवीय प्रदेश तर आहेत, पण ते विभिन्न आहेत. उदाहरणार्थ तेथील आकाशाचा रंग गुलाबी आहे, तर सूर्यास्त निळ्या रंगाचा. ही रेषा ॲस्ट्रोइड किंवा क्षुद्रग्रह वर्तुळ म्हणून ओळखली जाते. हे क्षुद्रग्रह ठळक धातूच्या कणांपासून बनले आहेत, जे सातत्याने सूर्याची परिक्रमा करत असतात. हे विखुरलेले ते ग्रह आहेत ज्यांपासून आतापर्यंत एकही पूर्ण ग्रह विकसित झाला नाही. या क्षुद्र ग्रहांचे एकूण वजन चंद्रापेक्षा कमी आहे. क्षुद्र ग्रह वर्तुळानंतर आपण पाहतो सौरमालेत वायूपासून बनलेला सगळ्यात मोठा ग्रह बुध किंवा ज्युपिटर. हा ग्रह जबरदस्त तुफान आणि चक्री वादळांनी भरला आहे. बाहेरून पाहता या ग्रहाचा तळ दिसून येत नाही. हा ग्रह इतका मोठा आहे की सौरमालेतील इतर सगळे ग्रह यात सामावू शकतात. याचे घनत्व पाण्यापेक्षाही कमी आहे. तरीही सौरमालेतील ग्रहांच्या आकारमानाबाबतीत हा ग्रह दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीचे रहस्य उलगडण्यासाठी शनीचा सखोल अभ्यास हा उत्तम उपाय आहे. शनी हा वलयांचा ग्रह आहे. सूर्यापासून सुमारे 89 करोड मैल लांब असणाऱ्या शनीचे वलय अतिशय सुंदर आणि विशाल आहे.
नमस्कार, मी निलेश नंदकुमार जोशी, प्राथमिक पदवीधर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अवलगाव बुद्रुक। या ठिकाणी आज पोलाद स्टील कंपनी यांचे जे फिरते तारांगण आहे त्यांनी आमच्यासाठी वेळ दिला आणि खरोखर विद्यार्थ्यांसाठी हे जे फिरते तारांगण आहे हे अतिशय स्तुत्य असा उपक्रम पोलाद स्टील कंपनी जालना यांच्या वतीने दाखवण्यात आला आणि अक्षरशः म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फिरते तारांगण याच्या अंतर्गत आकाश दर्शन घडलं आणि विद्यार्थ्यांना सुद्धा खूप आनंद झाला। तर मी पोलाद स्टील कंपनी जालना यांचे जे प्रतिनिधी व सर्व व्यवस्थापकीय मंडळ आहे यांचं सर्वांचं आभार व्यक्त करतो। खूप खूप धन्यवाद। नमस्कार, माझं नाव विवेक विनायकराव कुलकर्णी। मी प्राथमिक पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अवलगाव बुद्रुक, केंद्र पाणीवाडी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना। आज आमच्या अवलगाव बुद्रुक या शाळेमध्ये पोलाद स्टील जालना या कंपनीतर्फे फिरते तारांगणाचा उपक्रम घेण्यात आला। अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम असून या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीव-जागृतता निर्माण होण्यासाठी आणि भूगोलातील विविध त्यांची संकल्पना स्पष्ट होण्यासाठी अत्यंत मोलाचं सहाय्य मिळत असून या उपक्रमाद्वारे आमच्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने विज्ञानाचं तसेच भूगोलाचं विविध प्रकारचं ज्ञान प्राप्त झालेलं असून या उपक्रमातून विद्यार्थी खूप खुश झालेले आहेत आणि एक शिक्षक म्हणून मलासुद्धा माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या जाणीव-जागृती आणि त्यांच्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी या उपक्रमाची खूप सारी मदत झालेली आहे। हा उपक्रम खरोखरच अत्यंत स्तुत्य उपक्रम असून पोलाद स्टीलचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत। आपले स्वतःच्या खर्चातून या सर्व विद्यार्थ्यांप्रती आणि त्या समाजाप्रती असलेली त्यांची तळमळ याची जाणीव निश्चितच यांच्या उपक्रमातून आपल्याला होत आहे। तरी पोलाद स्टीलच्या मनगटे सर, माने सर आणि सर्व पोलाद स्टीलच्या व्यवस्थापकीय मंडळाचं मी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अवलगाव बुद्रुक यांच्या वतीने समस्त गावकरी विद्यार्थी यांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि हा उपक्रम दिवसेंदिवस वृद्धिंगत हो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। हां, बरं, तुम्हाला जे तारांगण उपक्रम आवडला का खूप? याच्यात काय काय बघितलं तुम्ही? हां, सूर्य चंद्र बघितले, अजून सगळे ग्रह तारे बघितलेत का? आनंद वाटला तुम्हाला? खूप आनंद वाटला? वा 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 वा, छान।